नमस्कार. हेल्थ इज वेल्थमध्ये मी डॉक्टर अरुणा आपल्या सर्वांचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मायग्रेन या त्रासाविषयी थोडं जाणून घेतलं. मायग्रेनची लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायग्रेनची एक छोटीशी केस समजून घेऊया. ही केस आहे एक 24 वर्षाच्या मुलीची. 24 इयर ओल्ड फिमेल पेशंट माझ्याकडे आली. येताना ती वेगवेगळे तिचे काही रिपोर्ट्स तिने केले होते आणि फाईल बऱ्याचशा होत्या तिच्याकडे, ते घेऊन आली. आल्यावर तिने सांगितलं की मॅडम मला ना डोकेदुखीचा त्रास आहे आणि मायग्रेन असं ऑलरेडी डायग्नोज झालेलं आहे. मी बरेच महिने झाले हा त्रास सहन करते, म्हणजे एक 6 महिने झाले आणि वेगवेगळी औषधंही घेऊन झाली, पण मला काही आराम नाही पडत आहे. शेवटी मी कंटाळून बघा ना, हे स्कॅनिंगचा रिपोर्ट पण केला आहे, पण तो पण नॉर्मल आहे, पण डोकेदुखी माझी काही थांबत नाही. तर ठीक आहे, अजून थोडं डिटेलमध्ये विचारल्यावर तिने सांगितलं की उजव्या बाजूला माझ्या डोकं खूप दुखतं, प्रचंड वेदना होतात आणि जेव्हा डोकं दुखत असतं तेव्हा लाईट देखील सहन होत नाही. कोणी बोलत असेल तर मला खूप चिडचिड होते. तेवढ्यातच तिची आई पण बोलली की हो मॅडम, हिचं डोकं दुखत असेल आणि आम्ही काही हिला विचारलं, थोडीफार विचारपूस केली तर एकदम अंगावर येते, किंचाळते, ओरडते, आम्हाला असं करते, बोलू नका माझ्याशी. मग तेव्हा ती बोलली हो मॅडम, मला दुखत असतं, त्रास होत असतो तेव्हा कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. असं वाटतं शांत पडून राहावं आणि सगळीकडे अंधार वगैरे असलेला तर मला खूप बरं वाटतं. तिने सांगितलं. मग त्यानंतर ॲज युज्युअल होमिओपॅथीमध्ये कसं थोडं डिटेल हिस्ट्री टेकिंग असतं की तुमचं स्ट्रेस, टेन्शन, तणाव काय आहे हे पण आपण विचारतो. मग मी पुढे थोडं तिचं अजून डिटेल हिस्ट्री टेकिंग घेतलं. तिला विचारलं की बेटा तुला काय स्ट्रेस आहे, तुला काय टेन्शन आहे ते सांगशील का. मग तिने सांगायला सुरुवात केली की बेसिकली ती शी वॉज वर्किंग, म्हणजे ती एक छान जॉब करत होती, तिथून तिला पेमेंट पण चांगलं होतं. मग तिने असं ठरवलं की आपण अजून एक नवीन काहीतरी बिझनेस सुरू करूया. आणि मग तर तिने त्या बिझनेससाठी काही लोन घेतलं होतं आणि बरेचसे तिचे पैसे देखील तिने इन्व्हेस्ट केले होते. आता इनिशियली तिचा बिझनेस खूप छान चालला होता, पण नंतर सडनली बिझनेस ड्रॉप झाला आणि तिचं बरंचसं आर्थिक नुकसान झालं. आणि हे आर्थिक नुकसान झालं प्लस लोन घेतलं होतं, तर ह्या सगळ्यामुळे तिला कॉन्स्टंट ते खूप टेन्शन होत होतं. ती बोलली की मॅडम मला 24/7 मी हे आर्थिक नुकसान आणि पैसा ह्याचाच विचार करत असते आणि हे गेल्या 6 महिन्यापासून माझं नुकसान वाढतच चाललेलं आहे आणि खूप माझे पैसे अडकलेले आहेत. हेच मी जास्त टेन्शन घेते. आता होमिओपॅथी हिस्ट्रीने तिचं मग रेपर्टोरियल टोटॅलिटी बनवली, म्हणजे जे पैशाचं झालेलं नुकसान, आर्थिक अडचण आणि जी चिडचिड होते, ह्या सगळ्यांची एक सांगड घालून ब्रायोनिया हे एक डोस तिला देण्यात आला. ब्रायोनियाचं औषध दिल्यानंतर अगदी आठवड्याभरात तिचं दुखणं 80-90% कमी झालं होतं. तर असं आहे, होमिओपॅथीमध्ये जेव्हा आपण डिटेल हिस्ट्री घेतो तर तुमचा त्रास खरंच खूप चांगल्या पद्धतीने बरं होऊ शकतो. हां, अजून एक, आता ज्यांना आर्थिक अडचण आहे त्या सगळ्यांनाच ब्रायोनिया औषध सूट होईल असं नाही, कारण इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल प्रत्येक औषध हे वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. चला तर मग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह आणि तोपर्यंत लक्षात ठेवा, हेल्थ इज वेल्थ.